पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणेवरून नव्या वादाला तोंड फुटले। आमदार जितेंद्र आव्हाडांसमोर शरद पवार पक्षाचे मुंब्रा कडवा अध्यक्ष शमीम खान यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी अखेरीस शमीम खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा व्हिडिओ 9 महिन्यापूर्वीचा असला तरी आता सत्ताधाऱ्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजपा आमदार निरंजन डावखरे यांनी केली। भाजपा आमदार संजय केळकर यांनीही आव्हाडांवर जोरदार निशाणा साधलाय। जे पोटात असतं तेच ओठांवर येतं। जितेंद्र आव्हाड नेहमी संविधान आणि देशभक्तीबद्दल बोलत असतात, मात्र आता त्यांचेच कार्यकर्ते अशी घोषणाबाजी करतात असंही केळकर यांनी म्हटलंय। लोकवाहिनी न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट, मुंबई।